मिताली ही आता थोडी तापली होती आणि ती तिच्या आईची बाजू बोलू लागली होती. तेव्हा तिची आई बोलली, म्हणून म्हणत होते मी तुला आपल्यापेक्षा खालच्या थराच्या लोकांशी संबंध वाढवू नकोस. मेली या थर्ड क्लास लोकांच्या मध्ये माझी मुलगी फसली. सुमितच्या आई बाबांना थर्ड क्लास म्हणल्यामुळे सुमित ही आता भयंकर तापला होता आणि तो म्हणाला, हो माहीत आहे तुम्ही कोणत्या क्लासचा आहात, म्हणून सांगू नका आम्हाला. सुमितचे असे बोलणे आणि मग मितालीची आई बोलली, चल मिताली आपल्या घरी, अशा थर्ड क्लास लोकांच्या मध्ये आता एक क्षणही राहायचे नाही. मिताली ही रागाच्या भरात तिच्या आईबरोबर निघून गेली. सुमित आता मात्र एकटाच राहून गेला होता त्या फ्लॅटमध्ये. दिवस ढळू लागला होता आणि सुमितचा राग आणि संताप आता शांत होऊ लागला होता. सुमितला तहान लागली होती तर त्याने आवाज दिला, मिताली जरा पाणी देतेस काय. मग थोड्या वेळाने त्याला कळून चुकले की मिताली तर तिच्या माहेरी निघून गेली आहे. आता सुमितला वाईट वाटू लागले होते आणि त्याहूनही जास्त या गोष्टीचे की मिताली अशी कशी घर सोडून निघून गेली. मग त्याने मितालीला फोन लावला, परंतु मिताली काही प्रत्युत्तर देतच नव्हती. ती त्याचा फोन उचलत नव्हती आणि शेवटी मितालीचा फोन बंद झाला. ट्रिंग ट्रिंगच्या आवाजाने सुमित त्याच्या आठवणीच्या दुनियेतून बाहेर आला. त्याला पुन्हा मितालीला बघण्याची इच्छा झाली आणि तो सीटवरून उठला आणि मितालीच्या केबिनच्या दिशेने बघू लागला. मितालीने त्याच्याकडे एक नजर बघितले आणि ती तिच्या कामात व्यस्त झाल्यागत दाखवू लागली. सुमित पुन्हा निराश होऊन वळू लागला होता. तेव्हाच त्याने बघितले की मिताली ही एक कटाक्ष नजरेने चोरून त्याला बघत आहे. सुमित तसाच बघत खाली आपल्या सीटवर बसला आणि विचार करू लागला, मी याला काय समजावे. आज सुमितचे मन काही थाऱ्यावर राहत नव्हते. राहून राहून त्याला आज मितालीची आठवण आणि तिच्याबरोबर बोलण्याची इच्छा होत होती. काही वेळाने त्याच्या मनाने निर्धार केला, आज काहीही होऊ देत, आज मितालीशी मला बोलायचे आहे. असे म्हणून तो थेट मितालीच्या कॅबिनजवळ गेला आणि त्याने मितालीला हाक मारली, मिताली मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. मिताली बोलली, मला काहीही बोलायचे नाही. मग सुमित बोलला, तुला नाही बोलायचं आहे तर ठीक आहे, परंतु मला बोलायचं आहे. माझ्या मनातील दाटलेलं वादळ आज मला रिक्त करायचं आहे. जर तूने मला खाकसनाचा दाणा इतकंही प्रेम केलं असेल तर आज सायंकाळी मला नजीकच्या बागेत भेट, मी तुझी वाट बघणार आहे. एवढे बोलून सुमित त्याच्या कॅबिनकडे निघून गेला. मिताली ही आता काहीशी अधीर झाली होती आणि ती सुद्धा त्या गोष्टीबद्दल विचार करत आहे. मितालीला मागील दिवस मरून लागले होते. ती रागाच्या भरात घर सोडून तिच्या आईच्या घरी निघून गेली. तेथे जाऊन 1-2 आठवडे तशीच रागाच्या भरात वावरत राहिली. त्यानंतर तिचा राग शांत झाला आणि तिलाही वाईट वाटू लागले होते. अशी कशी मी माझे घर आणि सुमितला सोडून निघून आले. तिला हे सुद्धा कळून चुकले की सुमितने आणि त्याच्या आईबाबांनी आमच्या प्रेमासाठी किती मोठा त्याग केला होता. तिला त्यावेळेस कळून चुकले की रागाच्या भरात मनुष्य असे काही पाऊल उचलतो त्याचे त्याला वेळ हातून गेल्यावर कळते. त्याला त्याची जाणीव होते. तिने तिचा फोन चेक केला होता तर सुमितचे तिला 100 मिस कॉल दिसले. आता ती काही करू शकत नव्हती. ती फक्त आणि फक्त सुमितच्या पुन्हा एका कॉलची प्रतीक्षा करत राहिली. तिला ही जाणीवसुद्धा होती की तिच्या अशा वागण्यामुळे सुमितचे मन फारच दुःखी झाले असेल आणि आहे. पण तरीही तिचा एक प्रेमळ असा अट्टाहास हा होता की सुमितने मला फक्त एकदा कॉल करावा. आणि आज 6 महिने उलटले आणि ती प्रतीक्षा अजूनही सुरूच आहे. मात्र आज सुमितच्या साहसामुळे मितालीलाही फारच बळ मिळाले होते. मितालीला राहून राहून ते 6 महिने आठवत होते. सुमितसोबत लग्नानंतरचा तो स्वर्णिम काळ आणि घर सोडून आईच्या घरी आल्यानंतरचा तो असह्य आणि वेदनेने भरलेला काळ. आईचा त्या खोट्या अभिमानाने ओतप्रत होऊन मी आईच्या घरी आले. आईचे वर्तन तर आधीपासूनच अभिमानी होतेच, परंतु बाबांचे प्रमोशन झाल्यापासून आईला तर बाबांपेक्षा ही जास्त अभिमान आला होता. ती त्या अभिमानाच्या भरात कुणाचाही अपमान करत राहायची. त्याचबरोबर त्या खोट्या शान शौकातवाल्या लोकांच्या सोबत राहून ती तशीच होऊन गेली होती. आईचा तो किळसवाना अभिमान आणि माझी प्रतीक्षा यामुळे तर माझे जगणे मला कठीण झालं होतं.
माझी उत्कंठा आता अनवरतेच्या चरमसीमेवर पोहोचली होती. आता माझी प्रतीक्षा संपणार आहे, म्हणून मी आज सुमितला भेटण्यास जाणार आहे. संध्याकाळ होणार होती आणि सगळ्यांना ऑफिसची सुट्टी झाली होती. मितालीच्या परिपूर्ण लक्षात होते की तिला ऑफिसनंतर बागेत जायचे आहे, कारण सुमित तिची बागेत वाट पाहणार आहे म्हणून. तर मिताली तिच्या सीटवरून उठली आणि थेट तिने सुमितच्या केबिनकडे नजर वळवली, तर तिला तिथे काहीच हलचल दिसली नाही. घरी जाण्याची वेळ झाली म्हणून ती ऑफिसच्या बाहेर निघताना मुद्दाम सुमितच्या कॅबिनजवळून आली. काय बघते तर सुमित आधीच निघून गेला होता. मितालीही आता लगबगीने ऑफिसच्या बाहेर निघाली. तिच्याबरोबर मित्रमैत्रिणी तिला बस स्टँडजवळ चालण्यास म्हणू लागले. तर मितालीने त्यांना मला काही काम आहे जवळच म्हणून दांडी मारली. मितालीने मग बस स्टॉपकडे न जाता थेट बागेकडे वळली आणि गेली. ती जशी बागेच्या गेटच्या आत शिरली तिला सुमित दिसला. सुमित एका मोठ्या वृक्षाच्या खाली बसला होता. ती मग लगबगीने त्या वृक्षाच्या अर्थात सुमितच्या जवळ गेली. मिताली तिथे जाऊन मात्र थोडी स्थिरावली आणि हळूच सुमितच्या पाठीमागे पाठ करून बसली. सुमित मितालीला येण्याच्या प्रतीक्षेत गुंग होता. छान झुरझुर वारा सुटलेला होता आणि सुमितच्या नाकात तोच ओळखीचा सुगंध आला. तो सुगंध नाकात जाता बरोबर सुमितची गुंगी तुटली आणि तो शुद्धीवर आला. त्याने ओळखले होते की तो सुगंध त्याच परफ्यूमचा आहे आणि सुमित समजला की मिताली आली आहे. त्यानंतर सुमित अनायास बोलला, आलीस तू? मग मितालीही बोलली, हो आले मी. ती पुढे बोलली, तू मगाशी येताना मला तू माझ्या प्रेमाची शपथ दिली होतीस आणि मग तर मला येणे होतेच. मग सुमित बोलला, अगं अशी मागे का बसलीस, पुढे ये ना. मग मिताली म्हणाली, नको, मी इथेच बरी आहे आणि तुला काय बोलायचं आहे ते तेथूनच तू बोल. मग सुमितने बोलण्यास सुरुवात केली. मिताली, मी सगळ्यात आधी तुझी क्षमा मागतो. मी असे वागायला नको होते. मी त्या दिवशी त्यावेळेस स्वतःला आवरायला पाहिजे होतं. रागाच्या भरात मी त्यावेळेस तुला आणि तुझ्या आईला काही असे वाईट बोललेलं नव्हतो. फक्त माझे पुरुषत्व आणि माझा आवाज जरा जास्त उंच तळावरती गेले होते. तो पुढे म्हणाला, मिताली आय लव्ह यू. मी पूर्वीसारखाच तुझ्यावर आजही आणि आत्ताही प्रेम करतो. मी तुझ्याविन राहणेच काय तर मी तुझ्याविन जगू शकत नाही. तुला तर नक्की माहीत असेल की मी कसा जगतोय. तू घर सोडून गेलीस तेव्हापासून मी तुला न जाणे किती कॉल केले. तू माझा कॉल उचलत नव्हती, तर मी आणखीनच बेजार होऊन पुन्हा पुन्हा तुला कॉल करत राहायचो. परंतु शेवटी स्थिती मात्र तीच, नो आन्सर. तेव्हा थकून हारून मी तुला कॉल करणे बंद केले. एकतर तू माझ्या डोळ्यांना दिसत नव्हतीस आणि दुसरे तुझा आवाजही माझ्या कानावर पडत नव्हता. त्यामुळे मी फार वेडा होऊन गेलो होतो. अगं मी त्यावेळेस मोबाईलमधील आपल्या दोघांचे व्हिडिओ बघून मी तुला बघण्याची आणि तुझा आवाज ऐकण्याची तहान भूक भागवत होतो. एक वेळेस तर माझ्या मनात हा विचार आला होता की तुझ्या आयुष्यात नाहीच, ते आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे, तर संपवून टाकावे ते आयुष्यच. परंतु काही क्षणात तुझा विचार आला आणि आपल्या निस्वार्थ प्रेमावर माझा दृढ विश्वास होता, म्हणून मी आजवर तुझी प्रतीक्षा करत आहे. मग सुमित मितालीच्या समोर गुडघ्यावर बसून बोलला, मिताली, तू पुन्हा माझ्या आयुष्यात आणि माझ्या घरात ये ना. आता माझा धीर फारच खचून गेला आहे आणि माझी उत्कंठा आता अधिकच अनावर झाली आहे. म्हणून शेवटचे तुला सांगण्यासाठी मी तुला बोलावले आहे. आता जरी तू परत आली नाहीस तर मला कधीच या जगात बघू शकणार नाही. म्हणून सुमित ढसाढसा अक्षरशः रडू लागला होता. इकडे मिताली जेव्हापासून तिथे आली आणि आत्तापर्यंत सुमित जे काही बोलला ते ऐकत ऐकत फक्त आणि फक्त रडत होती. मितालीकडून काही प्रतिसाद नाही आला म्हणून सुमित थांबला. त्याने स्वतःला सावरले आणि त्याचे अश्रू फुटले. तर त्याला मितालीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. सुमितने मान वर करून मितालीकडे बघितले तर ती सुद्धा ढसाढसा रडत होती. सुमितने ओळखले आणि तो समजला की हा पश्चाताप आहे जो मितालीलाही आत्ता होत आहे. मग सुमित मितालीला बोलला, रडून घे मिताली, मन मोकळेपणाने रडून घे. म्हणतात की रडल्याने मनावरील बोज ताण कमी होतो, म्हणून तू मनसोक्त रडून घे. मग थोड्या वेळाने मितालीने स्वतःला सावरले आणि ती आता सुमितकडे चेहरा करून बोलली, सख्या रे, तू हे आजवर का नाही बोललास? ही गोष्ट आणि हे वाक्य बोलण्यास का बरं इतका उशीर केलास?
अरे तुझा कॉल न उचलणे हा माझ्याकडून घडलेला फार मोठा अक्षम्य असा गुन्हा होता रे. तू बोललास त्याचप्रमाणे माझाही राग अनावर झाला होता आणि मी रागाच्या भरात हे सगळं कृत्य केले. मग काही दिवसांनी जेव्हा माझा अनावर झालेला राग शांत झाला त्यावेळेस मला हे कळून चुकले होते की माझ्या हातून किती मोठी चूक घडली आहे. मला माझी चूक लक्षात आली होती, परंतु तेव्हा वेळ माझ्या हातून निघून गेली होती. माझ्या आईचा त्या फाजील आणि खोट्या अभिमानामुळे मी माझे घर आणि माझा सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त करायला लागली होती. मग ती पुढे म्हणाली, माझ्या आईने तुला आणि तुझ्या आईबाबांना थर्ड क्लास म्हटले होते आणि मी माझ्या मनाला आणि ईश्वराला साक्षी ठेवून कबूल करते की ती चूक नाही तर गुन्हा माझ्या आईचा आणि माझा होता. ते शब्द माझी आई बोलली होती, परंतु तिला आंधळ्यासारखा पाठिंबा देऊन मी फारच मोठा अपराध केला होता. माझ्या आईचा त्या फाजील, निरर्थक आणि खोट्या अभिमानामुळे आधीच तुला आणि तुझ्या आईबाबांना किती त्रास सहन करायला लागला. त्या बिंडोक बाईच्या अहंकारामुळे तुझ्या आईबाबांना काय किंमत मोजावी लागली आणि कसला त्याग करावा लागला हे सुद्धा तेव्हा मला कळून चुकले होते. परंतु मी करणार काय? मी तुझ्या नजरेत पडून गेली होती आणि माझ्या मनात राहून राहून आत्मग्लानी येऊन मी स्वतःलाच दोष देत रडत बसायची. मग मितालीने सुमितचा हात हातात घेतला आणि ती पुढे म्हणाली, सख्या रे, मी पण तुझ्यावर जीवापाड प्रेम केले रे, तेही बालपणापासून. तू मगाशी ऑफिसमध्ये बोललास की खाकसच्या दाण्या इतकं प्रेम. अरे मी तर एवढे प्रेम केले आहे तुझ्यावर की ते प्रेम साठवण्यासाठी हे संपूर्ण आकाश अपूर्ण पडेल. सख्या रे, माझीही तुझ्यासारखी अवस्था झाली होती रे. तुझा कॉल न उचलल्याने तुझा कॉल येणे बंद झाले. तुझ्यासारखीच मी सुद्धा तुला बघण्याची आणि तुझा आवाज ऐकण्यासाठी फार वेडी आणि आतुर होऊन गेली होती. तुझ्याचप्रमाणे मी सुद्धा फोनमधील आपले व्हिडिओ आणि फोटो बघून मी माझ्या उतावळी डोळ्यांची तहान भागवत आली. मग मितालीने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे ती म्हणाली, तुला आठवते काय रे तो परफ्यूम जो तूने मला माझ्या बर्थडेला गिफ्ट केला होता, तोही फक्त तुझ्या आवडीचा. तुला तो परफ्यूम आणि त्याचा सुगंध इतका आवडायचा की तुझा हट्ट असायचा की मी तोच परफ्यूम रोज वापरावे. तर मी तोच परफ्यूम आताही न चुकता रोज लावते आणि आजही मी तोच लावलेला आहे. त्या परफ्यूमचा दळवणारा सुगंध तर मला असा वाटतो की तुझे भाऊपाश आहेत आणि मी तुझ्या भाऊपाशात निवांत झोके घेत आहेत. मिताली मग सुमितच्या जवळ आली आणि त्यानंतर ती पुढे बोलली, सख्या रे, आपल्या दोघांची स्थिती सारखीच होती. इकडे तू तडपलास आणि तिकडे मी तडपत होते. तेही कशासाठी की आपण प्रेम केलंय आणि तेही खरं प्रेम. तुझ्याचप्रमाणे माझाही तोच विचार होऊन गेला होता की ज्या आयुष्यात तू नाहीस ते आयुष्य संपवून टाकायचे. परंतु मला तुझा विचार आला आणि आपल्या निखळ अशा प्रेमाचे मला असे करू दिले नाही. मी तर माझ्या रागाच्या भरात तुझा कॉल उचलला नाही. परंतु तुला खरं सांगते, त्या क्षणापासून मी माझा मोबाईल 24 तास माझ्या नजरेपासून दूर ठेवला नाही. चुकूनही कधी सुमितचा कॉल येईल आणि मी पक्षासारखी पंख पसरून माझ्या हक्काच्या घरी उडून जाईल. परंतु त्या क्षणाची प्रतीक्षा मी आजवर करत आहे. तिने सुमितचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि म्हणाली, सख्या रे, मी तुझ्या फक्त एका कॉलची वाट बघत होती रे. का नाही केलास तू कॉल? आणि हा माझा नव्हे तर माझ्या वेड्या मनाचा प्रेमळ अट्टहास होता. या व्यतिरिक्त आणखी काहीच नव्हतं रे. मग आता सुमित ही सहज झालेला होता तर तो बोलला, मग खरंच आली असतीस? मिताली उत्तरली, हो रे, नक्कीच. फक्त एकदा कॉल करून बघायचा होता तू. तुझा कॉल येताच मी तशीच तात्काळच्या परिस्थितीत असती. मी निघून आली असती तुझ्याजवळ. नंतर सुमित म्हणाला, मग चलायचं आपल्या घरी? मिताली उत्तरली, हो रे माझ्या सख्या, मला लवकर आपल्या घरी घेऊन चल. मला आता हा दुरावा असहनीय झाला आहे. मग दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते आपल्या घरच्या प्रवासाला निघाली. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.